तुमच्या माहितीसाठी बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की एखादी सरकारी योजना नेमकी चालू आहे की बंद आहे हे कसं कळेल, किंवा मग सोशल मीडियावर येणारे जे मेसेजेस आहेत ते खरे आहेत की अफवा आहे हे आता कोणालाही तुम्हाला विचारण्याची गरज नाहीये, कारण की तुम्ही तुमच्या मोबाईलवरच फक्त काही मिनिटांमध्ये ही माहिती तुम्ही मिळवू शकता. आपण जाणून घेऊयात हे कसं होतं. सगळ्यात अगोदर myscheme.gov.in हे पोर्टल मी खाली देतेय. या अधिकृत पोर्टलला पहिले तुम्हाला भेट द्यायची आहे. इथे तुम्ही तुमची पात्रता भरली की सध्या तुमच्यासाठी कोणकोणत्या योजना ऍक्टिव्ह आहेत याची संपूर्ण यादी समोर येते. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर शेती आणि स्कॉलरशिपच्या अपडेटसाठी महाडीबीटी हे सर्वोत्तम पोर्टल आहे. केंद्र सरकारच्या थेट लाभाच्या योजनांसाठी डीबीटी भारत यावर नक्की नजर टाका. डिजिटल युगामध्ये उमंग हे एकच ऍप्लिकेशन तुमच्या फोनमध्ये असणं सध्या पुरेसं आहे, कारण की जिथं केंद्र आणि राज्याच्या शेकडो सेवांचं स्टेटस समजतं. पण एखादी योजना तपासायची जर असेल तर त्या वेबसाईटवर लेटेस्ट अपडेट्स किंवा मग लास्ट डेट फॉर ऍप्लिकेशन हे नक्की तपासा. जर अर्जांची तारीख उलटली असेल तर ती स्कीम सध्या बंद आहे असं समजून जा. बऱ्याचदा व्हॉट्सअपवर चुकीची माहिती येते आणि मग अशा वेळी PIB फॅक्ट चेकवर ट्विटरवर हँडलवर जायचं आणि मग तुम्ही सत्यता त्याची पडताळू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन माहिती मिळवण्यात काही अडचणी येत असतील तर आपल्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही त्याची खात्रीशीर चौकशी करू शकता. पण या योजना तुम्ही तपासणार कुठे आहात याची लिंक मी तुम्हाला खाली देते.